नमस्कार. आज आपण बघत आहोत सेवा म्हणजे काय, सेवेचे मूळ काय. सेवेचे मूळ असे आहे की कुणालाही दुःख न देणे, कुणाचेही अहित न चिंतणे आणि सर्वांचे हित व्हावे हा भाव मनात निर्माण होणे म्हणजे सेवा होय. देशाची सेवा मोठी का मातापित्यांची सेवा मोठी हा मोठा प्रश्न आहे. मातापित्यांची सेवा प्रथम, मग तुम्ही देशाची सेवा करा. कारण ज्या शरीराने देशाची सेवा करायची आहे ते शरीर मातापित्यांनी दिलेलं आहे, म्हणून त्यांची सेवा प्रथम क्रमांकाची. यात मातापिता यांचे आपल्यावर जे ऋण आहेत ते अंशतः का होईना ऋण न चुकवता जर आम्ही सेवादान केली नाही तर त्या सेवेचं पुण्य मिळत नाही. ऋण न चुकवता दानाचा अधिकार नाही. तुम्हाला आधी आईवडिलांचं अंशतः का होईना त्यांनी तुम्हाला जन्माला आणलं आहे, त्याचं ऋण चुकवणं भाग आहे. आम्हाला जे काही मिळतं ते सगळं प्रारब्धाने मिळतं. म्हणजे दुसऱ्यालाही जे मिळणार आहे तेही त्याच्या प्रारब्धानेच मिळणार आहे. म्हणजे तो प्रारब्धाधीन तो झाला, मग आम्ही दुसऱ्याची सेवा का करावी? हे बरोबर आहे का? नाही. ज्याला जे मिळतं ते त्याच्या प्रारब्धानेच मिळतं. तर आपण विचार करावा की कदाचित त्याचं माझ्याकडे काही ऋण राहिलं असेल म्हणून मी त्याची सेवा करतो आहे. दुसरी गोष्ट, आपले कर्तव्य, मनुष्याचे कर्तव्य आहे. काय आहे मनुष्याचे कर्तव्य? की सेवा करणं. मग त्याचे प्रारब्ध वगैरे बघण्याची गरजच नाही, कारण कर्तव्य हे श्रेष्ठ आहे. कर्तव्य टाळणे हा दोष आहे, म्हणून ते करावे. आपले कर्तव्य सेवा करणे. आई मुलाचा आजार बरा करू शकत नाही, पण मूल आजारी पडल्यावर आई त्याची सेवाच करत राहते. तो कसा बरा होत नाही तोपर्यंत ती त्याची सेवा करत राहते. सेवा ती आई चुकवते का? नाही चुकवत, कारण तिला माहिती आहे माझं कर्तव्य आहे मुलाचं हित पाहणं, मुलाची सेवा करणं. तो मुलाला बरं वाटेल न वाटेल हे शेवटी प्रारब्ध आहे. त्यामुळे आपल्याकडे कर्तव्यपरायणता, हित, सहिष्णुता आणि दयाळूपणा येतो. जर आपण आपली सेवा करत राहिलो तर आपल्यामध्ये कर्तव्यपरायणता येते, सहिष्णुता येते, दयाळूपणा येतो. हे सर्व गुण दैवी संपत्तीचे आहेत आणि दैवी संपत्ती मुक्तीचं कारण आहे. दैवी संपद विमोक्षाय असं म्हणतात. दैवी संपद विमोक्षाय. मग दुसऱ्यावर ज्यावेळी प्रतिकूल परिस्थिती येते, हे तर भगवंताचं विधानच आहे. मग आपण सेवा सहाय्यता करणे म्हणजे भगवंताचे विरोधी कार्य ठरेल का? भगवंत हा आपल्याला पित्या समान आहे, माते समान आहे. भगवंताकडे न्याय आहे आणि भक्तात दया मुख्य आहे. शिवाय दया पण भगवंताकडूनच येत असते. म्हणून आमचे कर्तव्य आहे सेवा करणं. जे दुसऱ्याचे दुःखाने दुःखी होत नाही ते स्वार्थी व अभिमानी असतात. ते सेवा करू शकत नाही. ते कठोर अंतःकरणाचे असतात, सात्विक नसतात तर तामसी असतात. एक गोष्ट सांगते तुम्हाला. एकदा चांभार वस्तीत आग लागली, सर्व घरे जळून भस्म झाली. श्री जय दयालजी गोयंका यांनी त्यांना नवीन घरं पुन्हा बांधूनही दिलीत. दुसऱ्या वेळी घरे जळाली, याचा अर्थ भगवंताची इच्छा आहे घर जाळणे, मग आम्ही पुन्हा का बांधावी? असं लोकांनी शेठजींना विचारल्यावर शेठजींनी उत्तर दिलं की देवाचे काम देव करील, माझे काम मी करावे हा माझा धर्म आहे. सेवा धर्म आचरण्याला आपल्याला कठीण का वाटतं? सेवा धर्म कठीण ज्याला वाटतो, जो सुख आरामाच्या आसक्तीने बांधला आहे. पण जो आरामच करत नाही त्याला सेवा कठीण नाही. हनुमानजी म्हणतात, राम काज किये बिना मुझे विश्राम कहा. मला रामाचं नाव घेतल्याशिवाय, रामाचं काम केल्याशिवाय मला विश्रामच घेता येत नाही, मला आरामच करता येत नाही.
सेवा करण्याची सर्व सामुग्री संसारातील आहे, ती आपले सुखासाठी लावली तर सेवा होत नाही. दुःखी व्यक्तीला पाहून करुणा येणं ही सेवा आहे. हे कसं? करुणामय आपण झाल्याशिवाय भगवंत आपल्यावर प्रसन्न होत नाही. भगवान त्या व्यक्तीवर कृपा करतात व आपलेही अंतःकरण शुद्ध करतात. सुखी माणसाला पाहून प्रसन्न होणे ही पण एक सेवाच आहे. मानसिक सेवा आहे, मनाची सेवा आहे. त्यामुळे आपले अंतःकरण शुद्ध होते, आपले मन शुद्ध होते. दुसऱ्याच्या सुखदुःखाचा आपल्यावर परिणाम न झाल्याने अंतःकरण अशुद्ध व कठोर होते. दुसऱ्याला दुःख झालंय, मग मलाही होईल. माझंही मन करुणामय झालं तर माझं मन आपोआप शुद्ध होत आहे. भगवंत माझ्याकडून ते शुद्ध करून घेतोय. आणि दुसऱ्याचं दुःख पाहूनही मला वेदना झाल्या नाही, मला काही त्रास झाला नाही, तर तुमचं अंतःकरण जे आहे ते अशुद्ध आहे आणि कठोर आहे. असं हे सेवाव्रत जो कुणी अंगीकारेल, भगवंत म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतात, जे सेवाव्रत जो कोणी अंगीकारेल त्याच्या मागे मी सदैव उभा आहे. त्याला चांगले विचार त्याच्या मनात येणं, त्याचं मन शुद्ध करणं हेच माझं काम आहे. देव म्हणतो, तुम्ही घराला कुलूप लावू शकता, तुमच्या मनाला कुलूप लावू शकाल का? नाही. कारण मन हे इतकं अस्थिर आहे की त्याला बांधून ठेवायचं म्हटलं तर ते बांधून राहत नाही. मग त्या मनाला स्थिर करण्यासाठी तुमच्या मनामध्ये सेवाभाव उत्पन्न होणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून त्या श्रीकृष्णाला, त्या योगेश्वराला वंदन करून सांगायचं आहे की सेवा आमच्या मनामध्ये सेवेचं बीज येऊ दे, सेवेचं बीज पेरत राहा, दुसऱ्याविषयी करुणा आम्हाला वाटू दे. दुसऱ्याला दुःख झालं तर आमच्या मनातही दुःखाची भावना येऊ दे. हे योगेश्वरा, हे श्रीकृष्णा, हे सगळं काही तू आमचं मन शुद्ध करण्यासाठी कर. आणि आमचं मन एकदा शुद्ध झालं की मग आमच्या मनात नेहमी चांगलेच विचार येतील, दुसऱ्याविषयी हित पाहण्याचेच विचार येतील. आणि ते तसे विचार येणं ही आमच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि भगवंत आपल्याकडून काहीतरी दुसऱ्यासाठी आपलं मन स्वच्छ करून आपल्याकडून सेवा करून घ्यायची आहे. भगवंताला त्यांनी आपल्याला निवडलं आहे दुसऱ्याची सेवा करण्यासाठी. हे आपल्या मनात एकदा रुजलं की आपण मग त्या परमेश्वराच्या अधीन तर होतोच होतो. मनात आपल्या वाईट विचार येत नाही, मनाच्या अधीन होत नाही. मनात नेहमी चांगले विचार येतात. आणि दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून आपण सुद्धा तेवढेच करुणामय होतो. त्याचं दुःख हरण करण्यासाठी जे जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण करत राहतो. हीच त्या भगवंताची कृपा. आपल्या मनात असे विचार आणण्याची ही भगवंताचीच कृपा. नाहीतर भगवंतानीच आपल्या मनात चांगले विचार पेरले नाही तर काय शक्य आहे? काहीच शक्य नाही. म्हणून आल्या जन्मी नेहमी मन स्वच्छ ठेवा, अंतःकरण शुद्ध ठेवा. आणि दुसऱ्याला कसं उपयोगी पडता येईल, दुसऱ्यासाठी काय करता येईल, कशी सेवा करता येईल, हा जर विचार तुम्ही मनात ठेवला तर तुम्हाला अशक्य काही नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर तीच मनात आपल्या भावना ठेवली तर कुठलीही अशक्य गोष्ट आपल्या हातूनही शक्य होते. ज्याची आपण कल्पनाही केली नाही ती अशक्य गोष्ट महाराज भगवंत आपल्याकडून करून घेतात आणि आपल्याला पुढे जाण्याचं सामर्थ्य देतात. आणि आपल्याचबरोबर तुम्ही एकटे पुढे जाऊ नका, तुमच्याबरोबर अनेकांना घेऊन जा. तुमच्या करुणामय अशा त्या सेवेचा अर्थच असा आहे की तुम्ही एकटे पुढे जाऊ नका, तुम्ही सगळ्यांना आपल्यासोबत घ्या, त्यांच्या दुःखात सहभागी व्हा, त्यांचं दुःख कसं कमी होईल हे बघा. आणि हाच त्या सेवेचा मोठा अर्थ आहे जो स्वामींनी सांगितलेला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा निर्मळ अंतःकरणाने दुसऱ्याची सेवा करशील तेव्हा तुझ्या पाठीमागे मीच उभा आहे, असं स्वामी महाराज आपल्याला हात देऊन सांगतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण स्वामींची कृपा जर आपल्यावर झाली तर मग ह्या जगात अशक्य काहीच नाही. जे काही आहे ते सगळं शक्य आहे. कोणतंही दुःख आलं तर ते सहन करण्याची आम्हाला ताकद भगवंताच्या या सेवेतूनच मिळते. म्हणून भगवंताची सेवा करा, दीनदुबळ्यांची सेवा करा,
कुणी दुःखी असेल तर त्याचं कारण विचारा आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. 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 नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्याला जर हे आमचे विचार आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्यासाठीच हे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन यायची भगवंतच आम्हाला कृपा करतोय, भगवंतच आम्हाला इच्छा करतोय, भगवंतच आपल्यासमोर आम्हाला आणत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आहेच. श्री स्वामी समर्थ.